नमस्कार मित्रांनो, ऋषीसमोर आलं चक्क आता आपल्या कमळीबाबतचं सर्वात मोठं भयानक सत्य आणि आपल्या कमळीला देखील समजलं अन्नपूर्णा आजी व राजन काकांबाबत सगळ्यात मोठं भयानक सत्य. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्या कमळीला आबांच्या मृत्यूचं सत्य समजतं त्याच्यानंतर आपली कमळी बिचारी पूर्णपणे तुटून गेलेली असते. म्हणजेच तिला समजत नसतं की आता नेमकं काय करावं. तरी पण आपली कमळी खचून न जाता आता पुन्हा नव्याने सुरुवात करायचं ठरवते. तर दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की आपली सरू कमळीची माफी मागत असते, तिला समजावून सांगत असते की मला तुला सत्य का सांगता आलं नाही, काय घडलं. पण कमळीला आता काहीच ऐकून घ्यायचं नसतं, कारण की कमळीला वाटतं की तिच्या आईनेच तिचा विश्वासघात केला, त्याच्यामुळे तिला कोणाचंच काहीच ऐकून घ्यायचं नसतं. दुसरीकडे बिचाऱ्या ऋषीला खूप वाईट वाटत असतं, कारण की ऋषीला असं वाटत असतं की कमळीसोबत काय घडलं, कमळीला असं हे सत्य कळायला नको हवं होतं. तिला योग्य त्या वेळेमध्ये सगळं सत्य समजलं असतं तर मला काहीच वाटलं नसतं. पण आता ज्या प्रकारे ही सगळी घटना घडलेली असते त्याच्यानंतर बिचाऱ्या ऋषीला वाईट वाटणं साहजिकच असतं. तर दुसरीकडे आता बंड्या गावाकडे निघालेला असतो, तर बंड्या म्हणत असतो की मी कमळीची समजूत काढतो ऋषी भाऊ आणि तिला घेऊन परत मुंबईला येतो. पण आता कमळी जो निर्णय घेते ना तो सगळ्यात भयंकर घेते. म्हणजेच कमळी ठरवते की ती आता मुंबईला कधीच रिटर्न जाणार नाहीये, कारण की आबांचं वर्षश्राद्ध झाल्याच्या नंतर सर्व सगळ्या गावाला सांगते की आता कमळी हे सगळं पार पडल्याच्या नंतर परत मुंबईला जाईल. पण कमळी निर्णय घेते की ती मुंबईला परत कधीच जाणार नाहीये, कारण की तिला असं वाटतं की ती पाठीमागच्या वेळेस मुंबईला गेली म्हणून तिला आबा सोडून गेले आणि आता जर मी परत गेले आणि आईसोबत काय झालं तर मग कोण निस्तारेल. दुसरीकडे मित्रांनो, आता सगळ्यात भयंकर प्लॉट ट्विस्ट असा येतो, कारण की तुम्हाला माहितीच असतं की आता कमळी गावाकडून मुंबईला येण्यास नकार देते आणि हा सगळा प्रकार ज्यावेळेस ऋषीला समजतो त्यावेळेस मात्र ऋषी एकच निर्णय घेतो की काही करून मला कमळीला इथे आणलंच पाहिजे. पण आता प्रश्न एकच उपस्थित होतो की कमळी त्या ठिकाणावरून मुंबईला परत रिटर्न येऊ शकते का. कारण तुम्हाला माहितीच आहे की कमळीने आधीच निर्णय घेतलेला असतो की ती मुंबईला परत जाणार नाही. पण आता ऋषी ठरवतो की काही जरी झालं तरी कमळीला इथे यावंच लागेल. कमळी आणि ऋषी या दोघांच्या ह्या गोष्टीमुळे आता काही जरी झालं तरी कमळीला आता मुंबईला जावंच लागणार असतं. पण कमळी यायला तयार नसते, त्याच्यामुळे ऋषी स्वतः आता कमळीच्या गावाकडे जायला निघतो. तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की आधीपासूनच कशा प्रकारे हा रोहित तुम्हाला माहितीच आहे की कशा प्रकारे वागतोय आपल्या ऋषीसोबत. त्याच्यामुळे आता रोहितला हीच संधी हवी असते की कधी ऋषी एकदा इथून जातोय त्याच्यानंतर मी आईच्या मनामध्ये अजून काही चुकीच्या गोष्टी भरवतो आणि त्याच्यानंतर मात्र ऋषीचा कंपनीमधील पूर्ण खेळच बंद करून टाकतो. पण ऋषीला माहित असतं की काही जरी झालं तरी कमळीचं इथे येणं किती महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे मला गावाकडे जावं लागलं तरी मी जायला तयार आहे. पण आता मित्रांनो, एकाच ठिकाणी दोन कहाण्या तुम्हाला पाहायला भेटतील. दुसरीकडे आता अन्नपूर्णा आजींच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं संकट आलेलं असतं, ते म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की कशा प्रकारे आपल्या सदरण आजोबांवरती ज्या प्रकारे ह्या कामिनीने त्यांना मरणाच्या दारात पोहोचवलेलं असतं, त्याच्यानंतर मात्र सगळेजण प्रचंड घाबरलेले असतात. पण आता काही जरी झालं तरी आजोबा आपले सुखरूप असताना तुम्ही पुढे पाहचाल. आणि त्याहीपेक्षा भयानक गोष्ट मित्रांनो एक अशी घडते की कामिनी, अनिका, रागिनी ह्या तिघी जणी देखील ठरवतात की आपल्याला त्या कमळीच्या गावाला पोहोचलं पाहिजे, नाहीतर त्या कमळीच्या गावाला नाही पोहोचलं तर कधी काय घडेल हे सांगता देखील येणार नाही. पण आता यांना कमळीच्या गावाला का पोहोचायचंय, नेमकं कारण काय आहे. कामिनीला कमळीबाबतच्या सगळ्या काही गोष्टी समजलेल्या असतात की ही कमळी नेमकी आहे कोण, कुठून आली, हिचा आणि अन्नपूर्णा आजींचा काय संबंध आहे, नेमकं काय काय सत्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता पुढे कामिनी समोर येतात. पण आता ह्या सगळ्या गोष्टी कामिनी समोर आल्याच्या नंतर कामिनी तुम्हाला वाटत असेल एवढी साधीसुधी अजिबात पण नसते. कारण एकच आहे मित्रांनो, कारण की कामिनीला आधीच डाऊट होता की ह्या म्हातारीचं आणि त्या कमळीचं काय ना काय नातं नक्कीच आहे. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मला आता त्या कमळीच्या गावाला पोहोचलं पाहिजे, सगळा शहानिशा माझ्या डोळ्यांनी केलं पाहिजे आणि त्याच्या नंतरच मात्र जे काय घडेल ते पाहिलं पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला माहीत नसेल पण ही कामिनी पूर्णपणे तयार झालेली असते. तर दुसरीकडे आता ऋषी कमळीच्या गावाला पोहोचतो, कारण की कमळी मुंबईला येण्यास नकार देत असते आणि कमळी म्हणते की आता मी कधीच मुंबईला रिटर्न जाणार नाही. आणि ही बातमी ऐकल्याच्या नंतर कामिनी, अनिका, रागिनी खूप खुश होतात. त्यांना वाटते की आता ती गावच्या पिकडे कधीच येणार नाही, त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अडथळा गेला. पण कमळी का येणार नाही यावरती कामिनीचा सगळ्यात मोठा भार असतो. तर आता एकीकडे ऋषी त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर ऋषी कमळीची समजूत काढायला जाणार असतो. पण त्याच्या अगोदरच मित्रांनो, कमळीच्या आई ज्या प्रकारे ऋषीला पाहते त्यावेळेस मात्र ती लपते, कारण की तिला माहित असतं की ती ज्यांच्या घरात काम करत होते तेच ऋषी भाऊ मात्रच कमळीला ओळखत असतील. ज्या प्रकारे ऋषीला पाहते तेव्हापासून ती लपायला सुरुवात करते आणि कमळीला हे समजतं की आई अशी का लपते. तर दुसरीकडे मात्र ऋषीला हे सत्य समजतं की ज्या प्रकारे कमळी तिकडून मुंबईवरून मुंबईला परत रिटर्न येण्यासाठी ज्या प्रकारे तयार नसते, त्याच्यामुळे ऋषी म्हणत असतं की हे बघ कमळी, झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा, कारण की आज आबा जरी या ठिकाणी असते
असते तर त्यांनी देखील मात्र कधीच असं होऊ दिलं नसतं की तू गावाकडे राहिलेलं त्यांना कधीच आवडलं नसतं. त्याच्यामुळे तू तुझं शिक्षण अर्धवट सोडू नको. आबांचं सगळं काही स्वप्न जे आहे ते पूर्ण कर आणि तू प्लीज परत आता रिटर्न मुंबईला चल. पण ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर तुम्हाला वाटते का कमळी तयार होईल? पण कमळी तरी पण तयार होत नसते. आणि फायनली मित्रांनो आपल्या ऋषीला कमळीची आई म्हणजेच सरू दिसते आणि त्यांच्या घरामध्ये काम करणारी साधना मावशी. तर ऋषीच्या मनामध्ये सर्वात मोठा प्रश्न निर्माण असा होतो की साधना मावशी अशा खोट्या का बोलत असतील? कारण की एकीकडे आमच्या घरामध्ये त्यांची ओळख वेगळीच निर्माण आहे, तर एकीकडे इकडे तिचं नाव वेगळंच आहे. नेमकं सत्य काय आहे? तर त्यावेळेस मात्र आपला ऋषीच कमळीला असंच विचारतो की कमळी मला सांग तुझ्या आईचं नाव दुसरं काय आहे गं? त्यावेळेस मात्र कमळीमध्ये घ्यावं ऋषी सरूच नाव आहे माझ्या आईचं, सरोज. दुसरं नाव काय असणार आहे? त्यावेळेस मात्र ऋषीला खात्री पटते की नक्कीच काही ना काही गडबड आहे. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मला या सगळ्या गोष्टीचा शोध घेतलाच पाहिजे. तर ऋषी चक्क आता कमळीच्या आईकडे जातो आणि म्हणतो की अजून किती दिवस कमळीपासून तुम्ही काय काय लपवणार आहे? कारण की आबांच्या मृत्यूचं सत्य कमळीपासून लपवलं गेलं, त्याच्यामुळे कमळी आता मुंबईकडे यायला तयार पण होत नाही. पण अजून तुम्ही जर त्याच्यापासून जास्त काही गोष्टी लपवून ठेवल्या तर कमळी तुमच्यापासून कायमची दूर जाईल हे लक्षात घ्या. त्यावेळेस मात्र आता कमळीची आई म्हणजेच आपली सरू ऋषीची माफी मागते आणि म्हणते की मला माफ करा, कारण की माझ्यावरती मजबुरीच अशी आली होती, त्याच्यामुळे मला नाव बदलून तुमच्या घरी काम करावं लागलं. त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की तुम्ही अचानक तिथून ह्या घरातून नोकरी सोडून आला, त्याच वेळेस मला संशय आला होता, पण आम्ही तुमची शहानिशा जास्त केली नाही, कारण की आम्हाला वाटलं तुम्ही आजूबाजूलाच इथे कुठेतरी असताल. पण नेमकं काय सत्य आहे मला सगळं खरं सांगा आणि त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम असेल तोही देखील सांगा. तर कामिनी आता चक्क कमळीच्या गावाकडे यायला निघालेली असते, तर अन्नपूर्णा आजी आणि राजन ह्या दोघांना पण हे सत्य समजलेलं असतं की कमळी आता मुंबईत परत कधीच येणार नाही, कारण की तिला आबांच्या मृत्यूचं सत्य समजलेलं आहे. पण आता दुसरीकडे मात्र राजनला ही बातमी कळते, तर राजनला कळतं की आबांना जाऊन तर 1 वर्ष झालं होतं, कारण की मला गौरीने सांगितलं होतं. त्याच्यामुळे आता काही जरी झालं तरी मला नेमकी गडबड काय आहे ही पाहिलीच पाहिजे. तर आता राजन पण कमळीच्या गावाला जाणार आहे, दुसरीकडे ही कामिनी पण कमळीच्या गावाला जाणार आहे आणि आपला ऋषी पण कमळीच्या गावालाच असतो. तर आता हे सगळे कमळीच्या गावाला जातात, पण त्याच्या अगोदर ऋषीला जी बातमी कळती ती सगळ्यात भयंकर डेंजर असते, कारण की आता आपल्या कमळीसमोर देखील सगळ्यात मोठं सत्य हेच येणार आहे की तिला समजेल की तिचा खरा बाप कोण आहे, तिची आजी कोण आहे, तिचं आणि नेमकं अन्नपूर्णा आजींचं नातं काय आहे, ह्या A to Z गोष्टी लक्षात येतील. आणि तिला हे पण कळेल की तिची आई आणि त्या दोघीजणी देखील मुंबईवरून इकडे गावाकडे पळून का आल्या, नेमकं सत्य काय आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा शोध आता आपल्या कमळीला पुढे लागणार आहे. पण मित्रांनो आता सगळ्यात भयंकर आणि सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट तर तेव्हाच येताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आपल्या कमळी आणि ऋषीची लव्ह स्टोरी पण सुरू याच गोष्टीमध्ये असते. कारण तुम्हाला पुढे समजेल की आपला ऋषी ज्या प्रकारे कमळीला समजावायला जातो, तो फक्त तिला समजावायलाच नाही, तिला रिटर्न घेऊन परत मुंबईला त्याला यायचं असतं, कारण की तिला खूप शिकलेलं ऋषीला स्वतःला पाहायचं असतं. आणि कमळी एकदा चांगली शिकली की ती जी आबांची सगळी स्वप्न पूर्ण करेल हे ऋषीला पण माहीत असतं. पण कमळीच्या आईबाबतचं सत्य कळल्याच्या नंतर ऋषी शांत बसायचं ठरवत नाही. ऋषी ठरवतो की काही जरी झालं तरी मला या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून मला लवकरात लवकर शोध काय आहे तो घेतलाच पाहिजे. तर पुढे आता ज्यावेळेस आपली सरू म्हणजेच गौरी कमळीला आपल्या सत्य सांगेल की अन्नपूर्णा आजींचा तिचा काय संबंध आहे, दुसरीकडे राजनचा आणि तिचा काय संबंध आहे, त्यावेळेस मात्र आपल्या कमळीची रिॲक्शन काय असेल हे पाहणं सगळ्यात जास्त रंजक ठरेल. तर मित्रांनो बघूया पुढे आता ऋषी आपल्या कमळीला मुंबईला आणण्यात यशस्वी ठरतो का नाही, का अजून काय भलतंच घडतं, तर जाणून घेऊया पुढच्या अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो दिसत असेल तुम्हाला पिलग्रीमचा नॉन ड्राईंग अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, तर हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये पण दिसत असेल तर तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही कुठूनही खरेदी करू शकता. धन्यवाद.